ठीक है, सबको स्क्रीन दिख रहा है पीछे का कुकुम्बर फ्रेमवर्क? यस ठीक है, यस सर। तो आज हम लोग बेसिकली कुकुम्बर का फ्रेमवर्क लेने वाले हैं। अब तक मैंने जितने भी बैचेस लिए उस बैचेस में मैंने मोस्टली टेस्ट एनजी पढ़ाया। ठीक है, एक मिनट। ठीक है, अगर आप टेस्ट एनजी के बारे में देखोगे तो टेस्ट एनजी एक एडवांस वर्जन है। किसका एडवांस वर्जन है? जे यूनिट का एडवांस वर्जन है का। ये बहुत इंपॉर्टेंट है। जे यूनिट, एन यूनिट और उसके बाद टेस्ट एनजी आता है। तो जे यूनिट सिंपल वही जो हम लोग टेस्ट एनजी में करते हैं उसी के ऊपर उन्होंने टेस्ट एनजी बनाया। राइट, समझ में आया मैं क्या बोल रहा हूँ? टेस्ट एनजी कैसे बनाया इन लोगों ने? ऑन दी टॉप ऑफ जे यूनिट बनाया। समझ में आ रहा है सबको? ठीक है, किसी को डाउट है इस केस में? सेम लॉजिक आज हम लोग जो कुकुम्बर फ्रेमवर्क करने वाले हैं उन्होंने उसका और एक बाइफरकेट कर दिया ऐसे। ये आपका एन यूनिट हुआ, टेस्ट एनजी हुआ और यहाँ पे कुकुम्बर होता है। ठीक है, किसी को डाउट है इस केस में कुकुम्बर के बारे में? तो कुकुम्बर किससे बना है? बेसिकली जे यूनिट से ही बना है इन शॉर्ट में। अभी उसके बाद आता है वाई कुकुम्बर। कुकुम्बर क्यों यूज करना है हमें? ठीक है, व्हाट इज मीन बाय कुकुम्बर? सबको दिख रहा है? स्क्रीन क्लियर है? यस यस एक मिनट, ये हाइड क्यों नहीं हो रहा है? ठीक है, छोड़ो। ओके, व्हाट इज कुकुम्बर? कुकुम्बर इज अ टेस्टिंग अप्रोच। ये बहुत इंपॉर्टेंट टेस्टिंग अप्रोच वी सपोर्ट बिहेवियर ड्रिवन डेवलपमेंट। इसके बारे में किसी को पता है बिहेवियर ड्रिवन डेवलपमेंट क्या होता है? किसी को पता है क्या होता है? कोई बताएगा? Each and every person knows the framework and they can write and they can know the status or they can know which test cases are executing and they can execute the test case by their own. नहीं भाई, ठीक है, मैं आपको बता। बिहेवियर ड्रिवन मतलब कैसे होता है? आपको उसका बिहेवियर पता होना चाहिए। बिहेवियर से आपको पता चलता है कि इसका क्या सिनेरियो है। जैसे मेरा बिहेवियर है लॉगिन का है, तो आपको लॉगिन इससे समझ में आ रहा है इस एप्लीकेशन में क्या होने वाला है? इस छोटे से सिनेरियो में क्या होने वाला है? लॉगिन होना है। जैसे सेम लॉजिक, अगर मुझे बैंकिंग में जाते इंटरनेट बैंकिंग का ऐड बेनिफिशियरी, इससे नाम से पता चलता है इसमें क्या होने वाला है? बेनिफिशियरी ऐड होने वाला। राइट, हम छोटा सा एग्जांपल लेते हैं तो आपको थोड़ा सा इजी पता चले। मैं आपको ऐड बेनिफिशियरी वाला लेता या फिर किसका लेता? लॉगिन का लेते हैं। लॉगिन में हम लोग क्या करते हैं? मुझे लॉगिन का बिहेवियर ड्रिवन बनाना है, बीडीडी बनाना है। तो हम लोग पहले क्या करेंगे लॉगिन के लिए? URL. एग्जैक्टली, पहला मेरा काम होगा यूआरएल ओपन करना। बराबर है। दूसरा काम क्या होता है? यूजर नेम पासवर्ड। बराबर, एंटर यूजर नेम होता है। तीसरी स्टेप क्या होता है? हम लोग एंटर करते हैं पासवर्ड, अंदर क्लिक करते हैं। उसके बाद क्या करते हैं हम लोग? मैसेज वेरीफाई करते हैं, लॉगिन सक्सेसफुल। बराबर है। ये आपको पढ़ने में इजी जा रहा है, ये टेस्ट केस पढ़ने में इजी जा रहा है। मैनुअल टेस्टिंग के पॉइंट ऑफ व्यू से देखिए, अगर मैंने आपको मैनुअल टेस्टिंग दिया और टेस्ट केस दिया तो अब ये स्टेप एग्जीक्यूट करोगे। बराबर है, किसी डाउट है इस केस में? यस सर। अगर मैंने ऑटोमेशन में ऐसा ही कोड लिखा, इजी रहेगा मेरे लिए? मुझे क्या करना पड़ेगा अभी? मुझे क्या, अगर मुझे इसको ऑटोमेशन में करना है तो मुझे क्या करना पड़ेगा? आप बताओ मुझे। यूआरएल लॉन्च करना पड़ेगा। एग्जैक्टली, तो मुझे क्या करना पड़ता है? सिंपल से याद रखो, कुकुम्बर में सिर्फ 2 फाइल बहुत इंपॉर्टेंट है, याद रखो हमेशा। कुकुम्बर में एक्चुअली 3 फाइल इंपॉर्टेंट है। मैं अभी पहले 2 फाइल के बारे में बताता हूँ। एक होता है फीचर फाइल होता है, और एक होता है स्टेप डेफिनेशन फाइल होता है। और एक होता है टेस्ट रन। उसके बारे में हम लोग कल देखने वाले। समझ में आ रहा है? इसके बारे में हम लोग कल देखने वाले, तो इसका हम लोग थोड़ी देर भूल जाते हैं। तो अभी के लिए क्या याद रखना है आपको?
कुकुम्बर कितनी फाइल इंपॉर्टेंट है? 2 फाइल अभी के लिए, एक्चुअल 3 होते हैं, अभी के लिए हम लोग 2 लेते हैं। एक है फीचर फाइल होता है और एक होता है स्टेप डेफिनेशन फाइल होता है, राइट? फीचर फाइल मतलब क्या होता है पता है? मैंने आपको जो लिख के दिया ना, ये फीचर फाइल होता है। मतलब आपका मेन कोड यहाँ पे, आपको सिर्फ यहाँ पे रीड करना है। अभी यूआरएल ओपन करना है, इसका मतलब मुझे बैकएंड पे उसकी कुछ तो कोड लिखना पड़ेगा, बराबर? सब लोग एग्री हो इस पॉइंट पे? Yes, sir. यस सर। मुझे यूआरएल ओपन के लिए कुछ कोड लिखना पड़ेगा, इसका कोड मैं लिखूंगा, जो भी कोड होगा। आपको पता है हम लोग यूआरएल ओपन का कोड कैसे लिखते हैं, 3 लाइन का कोड होता है। 16.set प्रॉपर्टी करते हैं, वेब ड्राइवर क्रोम इक्वल टू न्यू क्रोम ड्राइवर करते हैं, और ड्राइवर डॉट गेट करते हैं। सब लोग एग्री हो इस पॉइंट पे? Yes. यस सर। मैं क्या करूंगा, इसका एक फंक्शन बनाऊंगा। मैं क्या करूंगा, इसका एक फंक्शन बनाऊंगा। जैसे ये लाइन एग्जीक्यूट होगा तो इसके पीछे का कोड एग्जीक्यूट होता है। सब लोग एग्री हो इस पॉइंट पे? ओके, इसके बारे में और एक आध दो चीजें मैं बताता आपको। इसके बारे में एक आध दो चीजें और बताता, एक सेकंड दीजिए मुझे बस। ओके, इसके बारे में बताता। सिंपल से याद रखो, जब भी कभी मेरे पास कोई फोल्डर हो, इसके ऊपर मैं जब डबल क्लिक करता हूं तो क्या होता है, कोई मुझे बताएगा? ओपन होता है। एग्जैक्टली, फोल्डर ओपन होता है, लेकिन वो डायरेक्टली ओपन होता है क्या? नहीं, उसके पीछे भी कुछ तो कोड लिखा होता है कि जो एग्जीक्यूट होता है और इसको ओपन करता है। सब लोग एग्री हो इस पॉइंट पे? याद है सब लोग, लिनक्स क्या होता है? सेम लॉजिक है। लिनक्स आपका विंडोज अपना, सॉरी, लिनक्स अपना कमांड लैंग्वेज है, ऑपरेटिंग सिस्टम में। Yes, इसके yes. टॉप अप पे हम लोग जीयूआई लेयर बनाए। जैसे मैं डबल क्लिक करूंगा तो पीछे बेसिकली क्या होता है पता है? लिनक्स की कमांड रन होती है। ये यहाँ पे सब लोग एग्री हो? यस यस ls कमांड रन होती है। एग्जैक्टली सेम थिंग यहाँ पे भी हमें करना है। हमें क्या करना है, ये फीचर फाइल है, इसकी ये जो भी फीचर है, जैसे ये लाइन एग्जीक्यूट होगा तो मुझे क्या करना है, उसके पीछे का जो भी कोड हो, 3 लाइन वाला कोड, जो भी कोड हो, वो मुझे एग्जीक्यूट करना है। तो मेरे लिए टारगेट क्या होगा? मेरे लिए 2 फाइल टारगेट होगी। कौन सी 2 फाइल टारगेट होगी? फीचर फाइल फीचर एंड स्टेप डेफिनेशन फाइल होती है। किसी का डाउट है अभी इस केस में? हेलो, No, sir. किसी, सब लोग एग्री हो इस पॉइंट पे? किसी का डाउट है इस केस में? फीचर फाइल क्या होता है? तो फीचर फाइल में आपके एक्चुअल टेस्ट के स्टेप्स होते हैं, जो वर्किंग लैंग्वेज। यहाँ पे एक बहुत इंपॉर्टेंट वर्ड है, वो है इंटरव्यू में पूछते कौन सी लैंग्वेज यूज करते हैं, Gherkin. उसका नाम है गर्किन। पता नहीं क्यों लिखा है, पर गर्किंग लैंग्वेज यूज करते हैं। अभी गर्किंग लैंग्वेज कैसे होता है पता है क्या? जस्ट नॉर्मल इंग्लिश वर्ड्स होते हैं, जैसे कि गिवन, देखो गिवन, व्हेन, एंड देन होता है। ये बस 4 कीवर्ड आपको यूज करना है। कितने कीवर्ड यूज करना है? 4 कीवर्ड यूज करना है। जैसे कि अगर मान लो मुझे एक लॉगिन मेथड करनी है, ओके, मुझे उसके लिए कुछ मेथड्स लगाना है, जैसे मुझे उसके लिए फीचर फाइल बनाना है, तो मैं कैसे करूंगा? याद रखिए हमेशा जो गिवन होता है, इसमें मोस्टली हम लोग प्रीरिक्विजिट देते हैं। हम लोग क्या देते हैं? मोस्टली प्रीरिक्विजिट देते हैं। सब लोग एग्री हो इस पॉइंट पे? व्हेन मतलब क्या होता है? व्हेन मतलब जस्ट नॉर्मल ऑपरेशन होता है, आपके स्टेप्स होते हैं, आप जो भी स्टेप्स करोगे वो होते हैं। एंड मतलब कैसे होता है? अभी मेरा एक स्टेप से काम बनेगा क्या? नहीं बनेगा, मुझे 4-5 स्टेप्स तो करने पड़ेंगे, राइट? तो इसके लिए एंड लिखा है। यहाँ पे भी जब मल्टीपल स्टेप आपको यूज करना हो, हम लोग 3-4 सीनियर लेंगे, उसके लिए बनाएंगे, मल्टीपल स्टेप्स होता है, तब एंड करते हैं। देन मतलब क्या होता है? आपका जो एक्सपेक्टेड रिजल्ट होना चाहिए, जैसे कि इस केस में अगर मुझे लॉगिन का करना है तो एक्सपेक्टेड रिजल्ट में क्या आना चाहिए? ये आपका देन होगा, राइट? किसी का डाउट है इस केस में? तो ये मेरा देन होता है। तो हमेशा याद रखिए इस केस में, तो देन जो होता है दैट कम्स अंडर एक्सपेक्टेड कंडीशन। आपका उसके बेसिस से पता चलेगा आपका टेस्ट केस पास हुआ है फेल हुआ है। ठीक है, किसी का डाउट है अभी इस केस में? हेलो, सर मतलब ये सब अपने को आते हैं क्या? व्हेन, देन,
एंड बस लिखना है आपको। आपका अगर मान लो सिंपल सा, जैसे कि मैंने लॉगिन का अपना टेस्ट केस है, तो लॉगिन आप बताओ कि इसमें कौन से कहाँ पे यूज करोगे। एक मिनट दीजिए, मैं इसको रब कर देता हूँ, ये वाला पार्ट। नाउ टेल मी, मुझे इसका वर्किंग लैंग्वेज में कोड लिखना है, तो आप क्या लिखोगे? गिवन मध्ये URL टाक. एग्जैक्टली URL यहाँ पे मैं open. गिवन लिखूंगा। मैं इसका आपको When सिंटैक्स मध्ये बताऊंगा। व्हेन, When enter username, User- then enter password. एग्जैक्टली अभी यहाँ पे मल्टीपल स्टेप्स है मेरे, तो मैं क्या लिखूंगा? एंड लिखूंगा। यूजर नेम एंड पासवर्ड एंड और यहाँ पे मैं क्या लिखूंगा? देन। यहाँ पे मैं ऑलरेडी देन लिखा, राइट। इजी लिख रहा है आपको? यस बस मुझे ये पढ़ना है और ऑटोमेटिकली इसके पीछे कोड होगा, जो भी कोड होगा एग्जीक्यूट हो जाएगा। वो कहाँ पे जाएगा आपका? जैसे मैंने बताया, वो कहाँ पे जाएगा आपका? स्टेप डिप्रेशन में जाएगा। ठीक है, समझ में आया? यस सर यही रीजन है आजकल मार्केट में सबसे ज्यादा बीडीडी फ्रेमवर्क आ रहा है। क्यों बीडीडी फ्रेमवर्क आ रहा है, समझ में आ रहा है? क्योंकि आपके डायरेक्टली यहाँ पे पता चलता है, टेस्ट केस यहाँ से पढ़ने से पता चलता है कि आपका क्या बोलते हैं इसको, मैपिंग होता है इमीडिएटली। अगर आप टेस्ट एनजी करते हो, याद रखो, अगर आपने कभी टेस्ट एनजी का कभी कोई फ्रेमवर्क बनाया, किसी और फ्रेमवर्क बनाया, तो आपको यहाँ पे टेस्ट केसेस का टेस्ट स्टेप लिखना नहीं है। यहाँ पे आपको कोई ऑप्शन होता है क्या वहां पे आपको टेस्ट स्टेप लिखने का? होता है क्या कहीं पे? No, sir. नहीं होता, राइट। यहाँ पे डायरेक्टली आपको सिर्फ ये पढ़ना है, आपको पता चलता है ये टेस्ट केस कर क्या रही। वहां पे आपको वो आपका एक्सेल शीट ओपन करना पड़ता है और आपके कोड का ये ओपन करना पड़ता है, तो आपको पता चल रहा है हाँ ये कोड में ये करना चाहता है करते। या फिर आपको हर टेस्ट केस से पहले आपको कमेंट लिख के लिखना पड़ता है, हाँ ये यूजर एंटर कर रहा है, यूजर पासवर्ड एंटर कर रहा है, यूजर क्लिक ऑन से कर रहा है, ये आपको कमेंट करना पड़ता है, राइट। ये स्टेप्स को दिक्कत भरी काम है, बराबर ना, नॉर्मल इसमें। तो यहाँ पे क्या किया, ये उन्होंने ये कमेंट की जगह उन्होंने वही लॉजिक लगाया था एक्चुअली। ये कमेंट की जगह क्यों ना हम लोग इसका एक मेथड बना देंगे। ठीक है, अभी किसी को डाउट है कुकुम्बर के बारे में? मतलब क्यों कुकुम्बर इतना फेमस क्यों है, क्यों बिहेवियर ड्रिवन डेवलपमेंट बोलते हैं इसको? हेलो, यस सर। यस ठीक सर है, अभी हम लोग छोटा सा और एक बनाते हैं फीचर वाला, क्योंकि सारा केस फीचर के ऊपर ही है। बाकी का कोड आपको पता है, राइट। हम लोगों ने टेस्ट इंजन किया है, पेज ऑब्जेक्ट मॉडल किया है, आपको सारी चीजें पता है। जिन्होंने टेस्ट इंजन नहीं पढ़ा है बैच 16 को, उनको भी कोई टेंशन नहीं है, उनके लिए जरूरत भी नहीं है, राइट। तो हम लोग इसके बारे में देख रहे हैं। अभी हमें क्या करना है, ऐड बेनिफिशियरी का कोड लिखना है। ऐड बेनिफिशियरी हम लोग एक बीडीडी बनाते हैं, ऐड बेनिफिशियरी। अभी आप बताओ इसके स्टेप्स क्या आएंगे? Beneficiary details. नहीं, तुम्ही डायरेक्ट बेनिफिशियरी डिटेल ऐड करना You will enter the URL. नहीं, अकाउंट तुम्ही आता नंबर लॉगिन केलेलं URL असणार लागेल ना त्याला ऐका ना, ते. ऍड अकाउंट नंबर okay, IFSC okay. कोड नेम राइट। पहिलं तुम्ही काय पाहिजे, युजर शुड बी ऑन बेनिफिशियरी पेज, बरोबर ना, बेनिफिशियरीच्या पेजवर सगळ्यांना मान्य? सर स्क्रीन दिसत नाही. काय बोलतोय? ऐका ना, तिथं पार्टिसिपंट मध्ये न्यूजन दिसतं ना, तिथं बघा, त्याला पिन करा, 3 डॉट आहेत ना, तिथं पिन करा न्यूजनच्या इथं आणि पिन म्हणा, म्हणजे मी दिसेल तुम्हाला. ठीक आहे, युजर शुड ऑन बी ऑन बेनिफिशियरी पेज असणार आहे. नंतर आपण काय करतो, बेनिफिशियरीच्या केसमध्ये काय करतो, बेनिफिशियरीचे डिटेल्स ऍड करतो. म्हणजे काय करतो बेसिकली, बेनिफिशियरी number. नेम, एक्झॅक्टली बेनिफिशियरी नेम, नंतर अकाउंट नंबर, IFSC कोड. एक मिनिट, मी इथे लिहितो एंटर बेनिफिशियरी, एंटर अकाउंट नंबर, बरोबर. एंटर IFSC कोड, बरोबर. एंटर IFSC कोड झाल्यानंतर आपण डायरेक्ट ह्याला करूया, अकाउंट टाइप वगैरे नको करूया, क्लिक ऑन सेव्ह. ऍड बेनिफिशियरी. हा ओके, क्लिक ऑन ऍड बेनिफिशियरी. क्लिक ऑन ऍड बेनिफिशियरी.
नंतर काय आलं पाहिजे, व्हेरीफाय बेनिफिशियरी ऍडेड. सगळ्यांना मान्य, आपल्या व्हेरीफाय करायचं बेनिफिशियरी ऍड झाला की नाही. आता तुम्ही मला सांगा, ह्याला मध्ये आपलं गर्किंग लँग्वेज हे आपली फीचर फाईल असणार. सगळ्यांना मान्य, हे सगळं आपलं कुठं असणार आहे, फीचर फाईल मध्ये असणार आहे. फीचर फाईलला कोणती लँग्वेज यूज करतात, गर्किन. Gherkin. गर्किंग लँग्वेज मध्ये तुमचं गिवन लिहावं लागतं. सो मी इथं गिवन लिहितो, नंतर इथं मी व्हेन लिहिणार. आता हे माझ्या मल्टिपल स्टेप्स आहे म्हणून मी काय लिहिणार, And एक्झॅक्टली. अँड सगळं स्मॉल असतं. एक सांगा तुम्हाला ह्याचे सिंटॅक्स कोण द्याल, अँड आणि लास्टला काय वापरायचं, then. सोपं वाटतंय तुम्हाला, Yes, sir. फीचर सोपी. सगळा खेळ नंतर मी सांगतो तुम्हाला, अजून थोडं एक दोन बनवूया, मग तुम्हाला अजून फायदा होईल. आता लेट्स से डिलीट बेनिफिशियरीच्या पेजवर. आता तुम्ही मला सांगा डिलीट बेनिफिशियरीचं कसं होऊ शकतं. युजर शुड बी ऑन दॅट पेज पाहिजे, बेनिफिशियरी पेजवर पाहिजे. Yes, नंतर sir. तुम्ही बेनिफिशियरीचं नाव चूज करायचं, राईट. तो बेनिफिशियरीच्या पेजवरती पाहिजे. परत काय पाहिजे, चूज करायचं आपला बेनिफिशियरी. नंतर काय करायचंय, क्लिक ऑन डिलीट. बरोबर, Click on it. Yes, sir. नंतर काय करायचं, डिलीटेड सक्सेसफुली. बरोबर आहे. आणि आता तुम्ही मला सांगा, इथे वर्किंग लँग्वेज येईल, इथं गिवन येईल, इथं व्हेन येईल, And इथं अँड येईल, आणि लास्ट स्टेजला बाय डिफॉल्ट येईल. हा बोला ना साहेब. समजत नाहीये सर काय. ओके, असं कोण आहे का की ज्यांना नाही समजत अजून. समझ रहा है, sir. सर हे जे आहे ते ऑलरेडी बहुतेक अगोदर शिकलेले आहेत, आम्हाला काहीच माहिती नाहीये याबद्दल. नाही Sir, तुम्ही हे- पण सगळ्यांना Sir, पहिल्यांदा project ज्यांनी केलं असेल ना त्यांना ते बेनिफिशियरी वगैरे माहिती आहे ना, त्यामुळे मग अंडरस्टँड करायला नाही, येईल. नाही, एक मिनिट होईल, एक मिनिट होईल करा. तुम्ही मॅन्युटेशनचा कोर्स केलाय मॅडम. सुरू आहे. ओके त्यामुळे ठीक आहे, डोंट वरी. आपण काय करतो तुम्हाला माहिती आहे का, इंटरनेट बँकिंग वरचा एक प्रोजेक्ट आहे आपला, ऍड बेनिफिशियरी, डिलीट बेनिफिशियरी. नॉर्मल आपण करतो ना बँकिंग मध्ये कुठलाही. बरोबर, हे मान्य आहे तुम्हाला. त्याच्या ज्या टेस्ट केसेस असतात, बरोबर मान्य तुम्हाला. टेस्ट केस आपण लिहितो. समजा मी तुम्हाला म्हटलं लॉगिनची टेस्ट केस लिहा, तुम्ही लॉगिनच्या टेस्ट केस मध्ये काय कसं लिहाल, लॉगिनची टेस्ट केस मध्ये असं लिहितो ना, URL ओपन करायची, एंटर युजर नेम करायचं, एंटर पासवर्ड करायचा, क्लिक ऑन साइन इन आणि एवढं करतो. हे मान्य तुम्हाला. टेस्ट असं लिहाल तुम्ही, हा. बरोबर आहे. आता आपण बीडीडी मध्ये काय असतं म्हणजे का, ही तुमची जी टेस्ट केस आहे ना, ह्याच्या मागे फक्त कोड लिहायचा असतो. ह्याच्या मागे काय करायचं असतं, फक्त कोड लिहायचा असतो. तो कोड लिहायची कन्सेप्ट आहे, एक सिम्पल फॉर्म्युला आहे. गिवन लिहायचं, वेन अँड देन, ह्या गोष्टी वापरायच्या फक्त. आणि ह्याच्या मागे मी फक्त कोड लिहिणार, माझं काम फिनिश होऊन जातं. पटतंय तुम्हाला. सर कोड आपण कुकुंबर मध्ये लिहिणार आहेत का. नाही, आपण नॉर्मल सिलिन मध्ये जो शिकलेला कोड आहे. अच्छा. कुकुंबर एक फ्रेमवर्क आहे, लक्षात ठेवा. आपण कोड हा सिलिन मध्येच लिहिणार आहे. कुकुंबर हे फक्त वरचे फाईल आहे. कुकुंबर म्हणजे काय, किती फाईल आहेत, कुठे गेलं, 3 फाईल आहेत, पण 2 फाईल मध्ये सगळा खेळ आहे त्याचा. फीचर फाईल आणि स्टेप डिफरेन्शियल फाईल. पटलं का आता. Yes, मग sir. सर आपण ते गिवन हे ते कुठे देणार आहेत. फीचर फाईल मध्ये देणार आहे. अच्छा. मी तुम्हाला आता काय शिकवतोय तुम्हाला कळतंय का, बीडीडी काय असतं ते तुम्हाला शिकवायचा प्रयत्न करतोय. एकदम सोपं लॉजिक पण आहे. मी तुम्हाला आता बीडीडी काय असं सांगतोय. बीडीडी म्हणजे फक्त दोन फाईलचा खेळ आहे, कुठलं 3 फाईलचा खेळ आहे. ती तिसरी फाईल आता गोळी मारत त्याला. आता फक्त 2 फाईल कडे बघा, फीचर फाईल आणि स्टेप डिफरेन्शियल फाईल. फीचर फाईल म्हणजे काय असतं, ज्याच्यामध्ये तुमचे जे टेस्ट केस मॅन्युअलचे जे टेस्ट केस दिलेले असतात त्याच फक्त इथे कॉपी पेस्ट करायचं. एकदम सोपं पडतं ना कॉपी पेस्ट करायला. राईट, एक्सेल मध्ये लिहिले असतात काय किंवा काय जण जिरा मध्ये लिहितात, त्या कॉपी करायच्या तुमच्या त्या फीचर फाईल मध्ये दाखवा. मी तुम्हाला एक छोटासा डेमो पण दाखवतो वाटलं सर, माझ्याकडे असेल का, आय डाऊट. होल्ड ऑन. मी तुम्हाला माझ्याकडचं एक दाखवतो.
हे दिसतंय तुम्हाला सगळ्यांना व्हाईट कलर मधला? मी तुम्हाला स्क्रीन शेअर करतो, एक मिनिट. सर ज्यांनी मोबाईलने जॉईन केलं त्यांना पिनचा ऑप्शन कसा येतो सर? डबल क्लिक करायचं. हा, डबल क्लिक करायचं. सर बरं, तिथे आता अरे इथं दिसतंय तुम्हाला बघा, हे सोपं लॉजिक मध्ये एक छोटासा मी लॉगिनचा सिनॅरिओ घेतला, दिसतंय? हॅलो, Yes, sir. दिसतंय? मी छोटासा लॉगिनचा केला, ही माझी फीचर फाईल आहे, बरोबर? आणि योगेश कोण आहे रे? योगेश बायस. काय झालं त्यांचं, काय झालं? म्यूट करायचं. ओके, प्लीज म्यूट करा ना, प्लीज म्यूट करा ना. ठीक आहे, हे कळतंय तुम्हाला? गिवन युजर इज ऑन लॉगिन पेज व्हेन युजर एंटर्स युजर नेम अँड पासवर्ड, क्लिक ऑन लॉगिन इन बटन, देन युजर नेव्हिगेटेड होम पेज. झालं, हा माझा काय फीचर फाईल आहे. आता जेव्हा एक्झिक्युशन होईल ही फाईल, ही लाईन एक्झिक्यूट करेल, मग ही करेल, मग ही करेल, मग ही करेल. पण एक्झिक्यूट होताना काय होतं बेसिकली, मी आता आधी पण सांगितलं, जेव्हा तुम्ही एखाद्या फोल्डरवरती डबल क्लिक करता म्हणजे काय होतं, बॅकएंडला त्याचा कोड रन होत असतो. पटतंय? Yes, आता sir. जेव्हा ही गिवन युजर इज ऑन लॉगिन पेज, तेव्हा काय होणार, Login page. बॅकएंडला त्याचा कोड रन होणार. Yes. जेव्हा व्हेन युजर एंटर्स युजर नेम अँड पासवर्ड, तेव्हा काय होणार, बॅकएंडला कोड रन होणार. कोणाचा? त्याचा. तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो, माझ्याकडे आहे का, चेक होतं. हा बघा, एक छोटासा दिसतंय तुम्हाला, युजर इज ऑन व्हॅलिड, त्याचा कोड लिहायचा तुम्हाला इथं पूर्णपणे. परत युजर नेम पासवर्डचा कोड लिहायचा पूर्णपणे. परत इथं लॉग इन बटन क्लिक करायचा कोड लिहायचा. दिसतंय सगळ्यांना? असं लिहायचं असं नेहमी. कळालं का सगळ्यांना? आता हा कोड कसा लिहायचा ते तुम्हाला माहिती, आपण नेहमीच नॉर्मल कसं करतो, सिलेनियम मध्ये युजर नेम कसं एंटर करतो आपण, Expert. एक्सपाथ काढायचा, ड्रायव्हर ऑफ फाईन एलिमेंट डॉट सेंड कीज, बरोबर की नाही? त्याचा कोड तुमचा इथे येणार आहे. पटलं का आता सगळ्यांना? Yes, yes, sir. हे नावं कशाने मॅप असतं, हे नावं खूप महत्वाचे बघा. ऍक्च्युली ह्याच्यामध्ये सगळा खेळायच्याशी आहे. हे नाव बघा, युजर नेव्हिगेटेड लॉग इन पेज, हे नाव आणि तुमच्या त्या ह्याच्यातलं नाव एकदम मॅच असतं. सगळा खेळ ह्याच्यावरती आहे. एक मिनिट, दिसतंय? सगळा खेळ हा आहे बघा, युजर इज ऑन लॉग इन पेज. दिसतंय सगळ्यांना इथे प्रॉपर दिसतंय? Yes. तसं तुम्ही खाली जावा ह्या कोड मध्ये, हे नाव चेक करा, सेम नाव आहे की नाही. सगळा खेळ ह्याच्यावरती. म्हणजे काय होईल, जस्ट इमॅजिन करा, जेव्हा ही लाईन एक्झिक्यूट होईल, कुठली वाली लाईन एक्झिक्यूट होईल, युजर इज ऑन लॉग इन पेज वाली लाईन एक्झिक्यूट होईल, तेव्हा न कळतपणे तो बरोबर ह्या कोडला मॅप करतो. पटलं का सगळ्यांना आता? सर वो एट गिवन एनोटेशन है क्या सर? जैसे हाँ, एनोटेशन मैडम, आपको याद है अभी फीचर फाइल में, ये मैं बताने वाला, डोंट वरी. फीचर फाइल में हम लोगों ने लिखा था, मैंने बताया था, वर्किंग लैंग्वेज यूज करते हैं, गिवन, व्हेन, देन, याद है? Yes. राइट, गिवन, यहाँ Yes, पे sir. गिवन है, इसीलिए वहां पे भी गिवन आता है. इसके बाद देख लेंगे हम लोग कैसे करना है. बराबर है? यहाँ पे अगर आप यहाँ पे Yes. पढ़ोगे, सेकेंड लाइन क्या है, व्हेन यूजर्स एंटर यूजर नेम एंड पासवर्ड, राइट, सेम एग्जैक्ट यहाँ पे आपको उसका नाम का मेथड बनने वाला है. दिख रहा है आपको सबको? व्हेन यूजर एंटर यूजर नेम पासवर्ड. किसी को भी डाउट है इस केस में? मतलब क्या होता है कुकुम्बर में, जब ये लाइन एग्जीक्यूट होगी, गिवन यूजर इज ऑन लॉगिन पेज, तब क्या होगा, बताओ क्या होगा? स्टेप डेफिनेशन फाइल में से कौन सी मेथड एग्जीक्यूट होगी? Login. लॉगिन वाली. @. जब फीचर फाइल की, सुनो, जब फीचर फाइल की ये स्टेप एग्जीक्यूट होगी, यूजर्स एंटर यूजर नेम पासवर्ड, तब स्टेप डेफिनेशन कौन सी मेथड एग्जीक्यूट होगी? एग्जैक्टली. अगर आप यहाँ पे देखो, कहा गया, यूजर एंटर से लॉगिन, एक यूजर एंटर यूजर नेम पासवर्ड, ये बहुत इंपॉर्टेंट है. बराबर समझ में आ रहा है? ये मैपिंग जब तक नहीं होगा तब तक आपका कुछ नहीं होगा. इवन यहाँ का एक स्पेस भी बढ़ गया ना एक्स्ट्रा का, तभी भी नहीं चलता कोड, क्योंकि मैपिंग हुआ क्या प्रॉपरली. हेलो, समझ में? कोड चाहिए बस.
एग्जैक्ट कौन सा, ये नाम एग्जैक्ट चाहिए, ये पूरा लाइन, ये लाइन एग्जैक्ट चाहिए, ये बहुत इंपॉर्टेंट है। ये जो लाइन है ना पूरा यहाँ से यहाँ तक सेम लाइन, यहाँ पे मैंने वेन लिखा है तो यहाँ पे भी वेन होना चाहिए। यहाँ पे वेन है ना तो आपका यहाँ पे भी वेन होना चाहिए, यहाँ पे बहुत इंपॉर्टेंट है। और अच्छी चीज क्या पता है क्या, मार्केट में बहुत सारे टूल्स अवेलेबल है, आप आपका बस फीचर फाइल बनाओ, वो ऑटोमेटिकली आपको उसका स्टेप डिप्रेशन में बना कर देता है। आई विल टेल यू कैसे करना, ठीक है। अभी किसी को डाउट है क्या, बताओ मुझे कुकुम्बर के बारे में समझ में आया क्या होता है कुकुम्बर बेसिकली? यस सर। तो हम लोग Yes, थोड़े से sir. टॉपिक्स पढ़ते हैं फीचर मतलब। हाँ बोलिए, अब किसी का डाउट है तो बोलिए, तो हम लोग आगे बढ़ेंगे। नहीं तो हॅलो, हाँ बोलो ना मॅडम। हा सर, आपण एक्झिक्यूट करताना फ्युचर फाईल एक्झिक्यूट करणार का? एक्झॅक्टली मॅडम, ऑलवेज रिमेंबर। हा, ओके ओके. म्हणजे ती हे फाईल स्टेप डेफिनेशन फाईल मॅप असल्यामुळे त्याच्या रिलेटेड कोड एक्झिक्यूट होणार. एक्झॅक्टली तसंच असतं, जेव्हा तुम्ही एखाद्या फोल्डरवर डबल क्लिक करता म्हणजे काय होतं हा. बेसिकली, करेक्ट. रिलेटेडच कोड एक्झिक्यूट होतो ना, त्याच्या रिलेटेडच कोड एक्झिक्यूट हा, होतो। ओके ओके सर, थँक्यू. एवढंच बीडीडी फ्रेमवर्क आहे, फक्त त्याची हवा एवढी का माहितीये, ह्याची हवा का कळाली का, तुम्ही मला सांगाल का एवढी हवा काय? सिंपल आहे आणि गरकीन Easy लँग्वेज to मध्ये लिहिलेलं understand. आहे. एक्झॅक्टली, Easy to तुम्हाला understand. हे वाचलं तरी तुम्हाला काय करायची गरज नाही पडत आहे। ठीक आहे, ऑल सेट आहे। आपण प्रॅक्टिकल बघणार आहे ना सर? सॉरी, प्रॅक्टिकल बघणार आहे ना आपण? म्हणजे काय आपलं इम्प्लिमेंट करायचं आहे। ओके ओके. ठीक आहे, Sir. कोणाला डाऊट आहे तर हा बोला। सर तुम्ही आता जे एक्झाम्पल दिलं त्यात अँडचं स्पेलिंग पण रॉंग आहे, तर स्पेलिंग पण मिस्टेक असेल तरी प्रॉब्लेम होऊ शकतो ना आता तुम्ही हा execution ला? एक्झॅक्टली तुमचं तर फीचर फाईल मध्ये स्पेलिंग मिस्टेक आहे, इथं पण तेच पाहिजे। NAD झालाय सर तिथं. हो मान्य मला, तिथं मी पण तेच झालं. सांगायचा प्रयत्न करतो, तुम्हाला हा, कळतंय का म्हणता, तुमचं फीचर फाईल मध्ये पण तेच एनएडी पाहिजे, राईट राईट. तेच कॉपी पेस्ट असतं। त्यासाठी मॅडम माहितीये का, एक छोटेस आजकाल टूल आहे मार्केटमध्ये, किंवा इथं डायरेक्ट रन करायचं, ते सगळं तुम्हाला स्टेप डिव्हिजन काढून देतं, तुम्हाला काही करायचं नसतं, फक्त तुम्हाला त्याच्यामध्ये कोड लिहायचं असतं। मी ते तुम्हाला सांगेल कसं करायचं। ओके. ठीक आहे, आता सगळं इक्लिप्स बोला. मध्येच करायचं ना सर? सगळं इक्लिप्स मध्ये करायचं। मी इथे इंटेलिजे वगैरे नाही घेत, ते उगीच काय माहितीये का, इंटेलिजे खूप लायसन्स पण आहे आणि ते जरा वापरायला पण अवघड आहे ऍक्च्युली, त्यात खूप फीचर्स आहेत। ठीक आहे, ओके. हे आपलं नोकियाच्या मोबाईल सारखं आहे, छोटं आहे पण लय भारी आहे इक्लिप्स, जास्त काय करायची गरज नाही पडत। बरं, आता कोणाला डाऊट आहे का सांगा मला। हॅलो, No, ठीक आहे, आता आपण कुकुम्बर आलो, अरे हेच दिलंय बघा, वाय यूज कुकुम्बर इन सिलेनियम। काय, इट इज इझी टू रीड अँड अंडरस्टँड ऍप्लिकेशन फ्लो, बरोबर? कसा काय फ्लो ऍप्लिकेशन फ्लो करतो, इझी, कशाने आपण ठरवतो ऍप्लिकेशनचा फ्लो? even when then हा एक्झॅक्टली, फीचर फाईल म्हणून ठरवतो ना ऍप्लिकेशनचा फ्लो काय। पण तुम्हाला माहितीये का, जर आपण कुकुम्बर नाही वाचलं ना, एखादा नवीन व्यक्ती असतो ना, त्याला ते ऍप्लिकेशन जोपर्यंत तो डिबग करत नाही ना, तोपर्यंत त्याला कळत नाही, किंवा त्या कोडच्या वरती प्रत्येक ह्याला त्याला लिहावं लागतं, हा मेथड काय काम करतो, एवढं त्रासदायक आहे। मग फीचर फाईल मध्ये काम होऊन जाईल की नाही, बरं पडेल। ऑल सेट आहे, कोणाला डाऊट आहे का त्या केसमध्ये? म्हणून बरं, कुकुम्बर टूल इज बेस्ड ऑन बिहेवियर ड्रिव्हन डेव्हलपमेंट फ्रेमवर्क दॅट ऍक्ट ऍज अ ब्रिज बिटवीन फॉलोइंग पॉइंट्स। दोन पॉईंट मध्ये बघा, सॉफ्टवेअर इंजिनियर आणि बिझनेस अनालिस्ट। आता एखादा बिझनेस अनालिस्टला आला, त्याला एखादा कोड पाहिजे असेल किंवा एखादा फ्लो बघायचा असेल, तो त्याला कोड लँग्वेज कळते का, तुम्ही सांगा? नो सर. नाही कळणार, तो कुठं जाणार मग, तुम्ही सांगा, तो कुठं जाणार? फीचर फीचर फाईल. एक्झॅक्टली, फीचर फाईल कडे जाणार, फीचर फाईल कळणार, हा त्यांनी हे एक्झिक्यूट केलेलं आहे, ह्याच्या मागच्या स्टेपचं बघायची गरज नाहीये, इझी पडतंय। येस सर. येस. म्हणून खूप महत्वाचं आहे। इव्हन मॅनेजर जर आला, मॅनेजरला आजकाल मॅनेजरला पण मॅन्युअल टेस्टरचा मॅन्युअल असेल, अज्युम करा ऑटोमेशनचा नसेल, तुमचा ऑटोमेशनचं टीम आहे, पण तो हँडल करतो मॅन्युअलचा मॅनेजर, मॅन्युअल टेस्टरचा मॅनेजर, तर त्याला कोडचं काय कळत नाही, मग तो कशावर ठरवणार, कुठल्या फ्लोवर ठरवणार? फीचर फाईल। आता फीचर फाईल म्हणजे काय असं तुम्हाला मी सांगितलेलं आहे, इथली फीचर फाईल मधलं जी काही वाक्य आहे ते तुमचं स्टेप डिफरन्शियल मॅप होणं महत्वाचं आहे। इव्हन स्पेलिंग सुद्धा जर नाही झालं की फाटलं, ते सांगतं ही लाईन भेटत नाही म्हणून, आपण ते करून बघूया। ठीक आहे, कोणाला डाऊट आहे त्या केसमध्ये? ऑल सेट। तर आपल्याला फीचर फाईलचं त्याच्याबद्दल थोडंसं बघूया। आता आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला एक मेवन प्रोजेक्ट क्रिएट करावा लागेल, मेवन प्रोजेक्ट क्रिएट करावा लागेल। पण मेवन प्रोजेक्ट क्रिएट करावा लागेल,
आता मेवन माहिती आहे सगळ्यांना, राईट? मेवन काय करतं, एक बिल्ड टूल आहे की जे तुम्हाला ऑलरेडी सगळ्या गोष्टी आणून देतं. जर मेवन नसतं तर काय झालं असतं, वाक्य ऐका. जर मेवन नसतं तर काय झालं, कोणी मला सांगाल का? जर मेवन नसतं तर काय झालं असतं? जार फाईल ऍड करावं एक्झॅक्टली, तुम्हाला जार फाईल एक्सटर्नली ऍड करावं लागला असतं. जार फाईल ज्या असतात त्या एक्सटर्नली ऍड करावं लागतात. ऍड करावं लागतं, हे मान्य आहे सगळ्यांना? बरोबर आहे, पहिला पॉईंट झाला. दुसरा पॉईंट काय होईल विचार कर, मेवन नसतो तर समजा त्यातली एखादी जार फाईल अपडेट झाली असते तर तुमचा कोड चालेल का? मग नाही चालणार. मग तुम्हाला काय करावं लागेल, मॅन्युअली ती फाईल रिप्लेस करावं लागेल. मान्य आहे हे तुम्हाला? ती फाईल रिप्लेस करावं लागेल, हे मान्य? बरोबर आहे. तिसरी गोष्ट, तुम्हाला तुमचा प्रोजेक्ट जर कोणा व्यक्तीला शेअर करायला लागला असता तर तुम्हाला ते विथ जार फाईल तुम्हाला शेअर करावं लागेल ना. विथ जार फाईल तुम्हाला शेअर करावं लागेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल अज्युम करा तुमच्या जार फाईलची साईज आहे 500 MB 500 MB. अज्युम करा तुमचा जो जार फाईल आहे त्याची साईज आहे 500 MB आणि तुमचा ऍक्च्युअल जो कोड आहे ना, छोटासा कोड आहे, त्याची साईज आहे 200 MB. इमॅजिन करा जर तुमच्याकडे मेवन नसतं तर तुम्हाला किती डेटा द्यावा लागेल, त्याला कितीचा फाईलचा डेटा द्यावा लागेल? टोटल 500 + 200 700 झालं. बरोबर आहे, डोक्याला ताप वाढला. पण जर इन केस मी मेवन यूज केलं तर काय होईल? मेवन यूज केलं की तुम्हाला जार फाईल एक्सटर्नली ऍड करायची गरज नाहीये. तुम्हाला मॅन्युअली जी जार अपडेट झाली ती पण अपडेट करायची गरज नाहीये. तुम्हाला ती जार फाईल शेअर करायची पण गरज नाहीये. आणि तुमचा प्रोजेक्टची साईज किती असणार आहे? फक्त 200 MB. आता तुम्हाला क्वेश्चन पडला असेल हे 500 MB कुठं जातंय? हे 500 MB कसं जातं ते सांगतो तुम्हाला अशा केसमध्ये. आता काय करतं माहितीये का, मेवनला नेट लागतं. मेवनला काय लागतं? इंटरनेट लागतं. सगळी फॅक्ट काय. आता मेवन काय ते सांगतो. मेवन एक सेंट्रल रिपॉझिटरी आहे. जसं की आपल्या ऑटोमेशन बॅचचं गुगल ड्राईव्ह आहे, बरोबर आहे? आपल्या ऑटोमेशन बॅचचं गुगल ड्राईव्ह, बरोबर? मेवन म्हणजे आता मला एखादी गोष्ट डाउनलोड करायची तर मी काय करतो, मी त्या गुगल ड्राईव्हला अपलोड करतो आणि तिथून तुम्ही डाउनलोड करता. मान्य तुम्हाला? असंच होतं ना. मग मेवन पण ते काय करतात, रिपॉझिटरी. ते काय करतात माहितीये का, त्यांना ज्या पण आपल्याला माहितीये मला सिलिनियमचे जार लागणार आहेत, बरोबर आहे, मला अजून काय 4-5 जार लागतील, अशा खूप सारे 4च्या फाईल लागतील. ह्या जारच्या फाईल त्यांनी काय केल्यात, ह्या सेंट्रल रिपॉझिटरी मध्ये अपलोड करून ठेवलेल्या आहेत. मान्य तुम्हाला? ह्या सेंट्रल रिपॉझिटरी अपलोड करून ठेवलेल्या आहे. आणि तुम्हाला काय करायचं, जेव्हा नेट येईल तेव्हा ते ऑटोमॅटिक डाउनलोड होते. तुम्हाला डाउनलोड करायची गरज पडणार आहे का त्याला? नाही पडणार. पण ह्यासाठी तुम्हाला 3 गोष्टीची गरज असते. त्या pom.xml म्हणून फाईल असते. ह्या फाईल मध्ये तुम्हाला सांगावं लागतं की तुम्हाला काय ऍड करायचंय आणि कोणतं व्हर्जन ऍड करायचंय. मी तुम्हाला त्याच्यावर एक छोटासा डेमो पण दाखवेल. राईट, सगळ्यांना पटतंय? तर आपण पहिलं मेवन प्रोजेक्ट क्रिएट करायचा, मग आपण पुढे जाऊया. ऑल सेट? चलो फिर मेवन प्रोजेक्ट क्रिएट करूया. 1 मिनिट मला चेअर घेतो बसायला. एकच मिनिट द्या. हा निकेत बोल. सकाळी 8 वाजता मी ग्रुपवर टाकतो ना. चल बाय. ठीक आहे, मेरा सगळ्यांना स्क्रीन शेअर केली, स्क्रीन दिसते सगळ्यांना. आता मेवन प्रोजेक्ट कसा क्रिएट करते दाखवतो तुम्हाला. इथे फाईल मध्ये जायचं, न्यू, अदर मध्ये जावा. इथे दिसतंय मेवन, मेवन वरती क्लिक करायचं आणि इथे मेवन प्रोजेक्ट म्हणायचं. नेक्स्ट म्हणायचं.
नेक्स्ट म्हटल्यानंतर इथे एक चेकबॉक्स येतो. हा चेकबॉक्स चेक करणं खूप इम्पॉर्टंट आहे, नाहीतर तुम्हाला खूप त्रास होईल. क्रिएट अ सॅम्पल प्रोजेक्ट. नेक्स्ट म्हणायचं. इथं तुम्ही त्यांचं नाव द्या. आता मी इथे लिहितो कुकुंबर नाव देतो. कुकुंबर बीडीडी. इथं नाव द्या आणि फिनिश म्हणे. संपला खेळ. लेफ्ट हँड साइडला बघा एक प्रोजेक्ट क्रिएट झाला असेल. दिसतंय का तुम्हाला प्रोजेक्ट क्रिएट दिसतंय? कुकुंबर बीडीडी. सगळ्यांना मान्य आहे ही गोष्ट? ओके. आता ह्याचा फोल्डर स्ट्रक्चर बघा. असं दिसतंय सगळ्यांना? ही जी pom.xml ही खूप महत्वाची. ही खूप महत्वाची फाईल आहे. हा सगळा खेळ आहे. बर, आता मला सांगा, तुम्हाला इथं JRE सिस्टीम लायब्ररी दिसतंय? एकच दिसतंय? येस. आता आपल्याला काय करायचं, काय डिपेंडन्सी ऍड करायचं, ते कसे करायचं तुम्हाला दाखवतो. बरं, आता मला तुम्ही एक सांगा, आपल्याला सिरिनेम करण्यासाठी आपण, तुम्हाला आठवतं सिरिनेम HQ साइट वरचं काही ते डाउनलोड करायला लावलं होतं? HQ डिपेंडन्सी राईट. जार्स इथं सिरिनेम जार्स इथं बघा तुम्हाला ना, जार्स डाउनलोड करायला लावलं होतं मी. बघा, आपण मोस्टली असं डाउनलोड करायचं. त्यात एक नंबर असायचा, असं कुठेतरी एक नंबर असायचा, कुठे गेलं? हे बघा, स्टेबल व्हर्जन असं 4.1.3 करायचं आणि त्याचं डाउनलोड व्हायचं राईट. मग आता तुम्हाला काय करायचं, आपल्याला मेमन रिपॉझिटरी म्हणून एक साईट आहे, मेमन रिपॉझिटरी. एक साईट ओपन होते डायरेक्टली मेमन रिपॉझिटरी.com राईट. इथं आपल्याला काय ऍड करायचंय, इथं आपल्याला ऍड करायचं सिलेनियम. आता जे जुन्या बॅचचे आहेत त्यांनी चेक करा. आपण नेहमी लक्षात ठेवा, इथं ORG इथं आपण सिलेनियम जावा यूज करायचं, लक्षात ठेवा. मी तुम्हाला इथं जी PPT शेअर करणार आहे एक एंड ऑफ द डे ला, त्यामध्ये आपण तसं केलंय बघा. कुकुंबर झालं, एक मिनिट द्या. इथे दिसतंय तुम्हाला सिलेनियम जावाची डाउनलोड करायची आहे, ही फाईल देणार तुम्हाला मी. तर आपण सिलेनियम जावा करायचंय. सिलेनियमला ह्याच्यावरती क्लिक करायचं. तुम्ही ह्याच्यावरती क्लिक करा. ह्यातलं जसं तुम्हाला त्या टोरंट बद्दल वगैरे काय माहिती आहे का सगळ्यांना? टोरंट डाउनलोड करतो वगैरे, तिथे सीड्स असतात, कुणी किती युज केले राईट. त्याच्यावर तुम्ही ठरवता चांगलं का चांगलं वाईट. बरं, हॅलो. येस येस. Yes, sir. तुम्ही इथं बघा कुठला नंबर सगळ्यात मोठा दिसतोय तुम्हाला? 422. एक्झॅक्टली बघा 422. मग त्याच्यावरती मी क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा जो कोड आहे ना इथला बघा, डिपेंडन्सी वाला, नेहमी 3 लाईनचा कोड असतो, हा खूप महत्वाचा असतो डिपेंडन्सी. ह्याला Ctrl+C केलं, कॉपी केलं आणि तुम्हाला आता त्या तुमच्या pom.xml मध्ये टाकायचं. आता pom.xml टाकताना तुम्हाला इथं ना ऍक्च्युली असं लिहावं लागतं, डिपेंडन्सीज लिहावं लागतं. हे महत्वाचं आहे बघा, डिपेंडन्सीज लिहिले बघा मी. बरोबर, कारण डिपेंडन्सीज आहे, प्युरल आहे. याचा अर्थ काय? अनेक वचन येते, याच्या अर्थ याच्यामध्ये खूप सारे डिपेंडन्सी असतात. Yes. मी कॉपी पेस्ट केलं. इथं बघ, इथं चेक करा, इथं बघ, इथं चेक करा. आता लेफ्ट हँड साईडला ह्या कॉर्नरला बघा JRE सिस्टीम लायब्ररी दिसते का? आता मी ह्याला सेव्ह करतोय. सेव्ह केल्यानंतर तो काय करतो साहेब बघा, तो ऑटोमॅटिक डाउनलोड. इथे बघा दिसते का, इथे खाली कोपऱ्याला बिल्डिंग दिसते का तुम्हाला? तो कॉपी करायला चालू केलं, ते डाउनलोड करायला चालू केलेलं. आलं का बघा, मेवन डिपेंडन्सी आलं की नाही? इथं बघा बनलं की नाही? येस येस. झालं की नाही? आता बघा त्यांनी बरोबर त्या ज्या जारचे त्यात लागल्या. आता जस्ट इमॅजिन करा, मला अपडेट केलं, मी ह्याला काढून टाकतो. ह्याला मी काढलं, मला नको ह्या याची गरज नकोय. मी काढलं आणि ह्याला परत सेव्ह केलं. चेक करा, हा पूर्ण फोल्ड गेला की नाही? येस. म्हणजे हा काय करतो, तुम्हाला ऑटो डाउनलोडची फीचर देतो, पण तुमचा सगळा खेळ ह्याच्यावरती पाहिजे. पटलं सगळ्यांना? Yes, sir. तर तुम्हाला आता एक गोष्ट कळाली, मला जर कुकुंबर फ्रेमवर्क इन्स्टॉल करायचंय तर मला काय काय लागेल? पहिल्यांदा मला सिलेनियमच्या जार लागतील, बरोबर. त्या सिलेनियमच्या जारचं मी तुम्हाला दिलं इथं, हा छोटासा कोड आहे. बरोबर आहे. परत मी तुम्हाला काय सांगितलं होतं, आपल्याला सिलेनियम करताना आपण तो ऍक्च्युली जे युनिटचा एक भाग आहे, तर तुम्हाला जे युनिट डाउनलोड करावं लागतं. आता मेमन रिपॉझिटरी मध्ये जायचं, इथं काय लिहायचं? जे युनिट लिहायचं. जर तुम्ही जे युनिट मध्ये बघचाल
तर इथं 3 आहेत बघा. जे युनिट ज्युपिटर आहे, जे युनिट वगैरे दिलेलं आहे, हे सगळं दिलेलं आहे. मी पीपीटी मध्ये टाकलेलं आहे कुठलं जे युनिट डाउनलोड करायचंय तुम्ही ते बघचाल ना. बघा कुकुंबर जेबीएम जावा वाला चूज करायचंय. कुठलं करायचंय? कुकुंबर जेबीएम जावा. कुकुंबर जेयुनियम जावा. एक मिनिट आपलं कुकुंबर जे युनिट टाकायचं ना, तर कुकुंबर टाकतो. कुकुंबर जे युनिट. हे बघा दिसतंय का कुकुंबर जेबीएम जे युनिट सगळ्यांना मान्य? 3 नंबरचं. हा 2 आहेत त्यामध्ये कोणते? बघा ना 2 आहेत ना. आता ह्यात बघा इथं चेक करायचं info.cooks आहे आणि आयोडेड कुकुंबर आहे. तर आपलं कुठलं चूज करायचंय? आयोडेड कुकुंबर. मी तुमची इथं पण लिहिलेलं आहे बघा. चेक करा. इथं मी आयोडेड कुकुंबर वाला चूज करतोय. सगळ्यांना पटतंय? येस सर. आता इथं पण मी आयोडेड कुकुंबर वाला करतोय. हे इन्फो वाला नाही करायचं, हे वाला करायचं. ह्याच्यावरती क्लिक केलं तर सेम लॉजिकने. आता मी काय चूज करणार यातला सगळ्यात जास्त कुठला दिसतोय मला? लेटेस्ट वाला पण घेऊ शकता, काही इश्यू नाही, पण आपण जरा स्टेबल वाला घेऊ. बघा हा 40 सीट दिसतोय याला यूज, आपण ते घेऊया. आता मी कुठलं घेतलं होतं त्यात एकदा मी चेक करतो मी कुठलं घेतलं. आज माझा 7.1 वाला आहे. ठीक आहे आपण 7.1 वाला घेऊया. हे घ्या. हे थोडं लेटेस्ट वालाच घ्या. आता मी काय करत त्याला इथे ऍड करा बरोबर. हा डिपेंडन्सी टॅग चालू झाला. हा डिपेंडन्सी संपला. सगळ्यांना मान्य? आता पुढच्या डिपेंडन्सी बघा कंट्रोल बी केलं. इमॅजिन करा मी ह्याला फक्त सेव्ह करतो. तुमच्या 2 डिपेंडन्सी ऍड होतील. कुठल्या 2 ऍड होतील? जे युनिट आणि सेलेनियम. एक्झॅक्टली जे युनिट सिलेनियम मला होतील. होते बघा बिल्डिंग व्हायला लागलंय. इथे ऑटोमॅटिक बनला का ना फोल्डर. वाटतंय तुम्हाला मगाशी बघा तेवढाच फाईल होता. आता बघा कुकुंबर वाला पण फाईल आला. सगळ्यांना मान्य? आता मी ह्याला काढलं ऑटोमॅटिक डिलीट होतील. तर ह्या 2 गोष्टी करायच्या. परत तुम्हाला अजून काय लागल बघा. हे लागल, हे लागल. ओके. नंतर कुकुंबर जेबीएम जे युनिट. एकच मिनिट. एक झालं, हे झालं. अजून काय लागल आपल्याला? ओके. हा एक घ्यायचा आहे बघा कुकुंबर जे युनिट वाला. हा एक टॅग घ्यायचा आहे कुकुंबर जे युनिट वाला. आता आपण जे घेतलं कुकुंबर जावा घेतलं राईट हे वाला. आता कुकुंबर जे युनिट घ्यायचं आपल्याला. आता कुकुंबर जे युनिट घेऊया. बघा कुकुंबर जावा घेतला आपण. आता कुकुंबर जे युनिट घेऊया. कंट्रोल सेव्ह केलं. जसं मी कंट्रोल सेव्ह करतो इथं फाईल सेट बघा डेटा वाढा. इथे बघा बिल्डिंग दिसतंय. आता ऑटोमॅटिक डाउनलोड करता येते. सर सर्व डिपेंडन्सी एकाच मेवन प्रोजेक्ट मध्ये टाकायचे का? हो एका टाकायचे. बघा ऍड झालं का? बघा जे युनिट वाला. सर हा कुठे म्यूट होता का प्लीज यार. आय रिक्वेस्ट यार. ठीक आहे सगळ्यांना मान्य? तर आपण काय काय डाउनलोड केलं विचार करा. आपण डाउनलोड केलं सिलेनियमचे चेक केलं. आपण अजून काय काय डाउनलोड केलं? कुकुंबर डाउनलोड केलं. कुकुंबर जावा डाउनलोड केलं. अजून काय डाउनलोड केलं आपण? कुकुंबर जे युनिट डाउनलोड केलं. मान्य? बरोबर ना. बघा कुकुंबर जे युनिट डाउनलोड केलं. कुकुंबर जावा केलं आणि सिलेनियम केलं. ह्या 3 गोष्टी केल्या. सगळ्यांना मान्य? तर ही फाईल सगळ्यांना ऍड करायची. आता ही पूर्ण फाईल मी तुम्हाला देतो. यात काय चुकलं का माझं यार? एकच मिनिट यार. हो हो इथे काय टॅग चुकला माझा. एक मिनिट का. कुकुंबर सिलेनियम जावा केलं. आपल्याला काय करायचं का? हा डिपेंडन्सी वाला केला. ओके. कुकुंबरचं टाकलं. ह्याला टाकलं. आणि मला काय करायचं होतं? ग्रुप वाला हा वाला टाकायचा होता. सेव्ह केलं. ठीक आहे सगळ्यांना मान्य? कोणाला डाऊट आहे या केसमध्ये? ही फाईल तुम्हाला देणार आहे. ही कंट्रोल आहे. कंट्रोल सी करतो. बरं पडून जाईल तुम्हाला. ही फाईल तुमची pom.xml असेल. ठीक आहे कोणाला डाऊट आहे या केसमध्ये?
तर आपण काय काय डाउनलोड केलं? आपण सिलेनियमचं डाउनलोड केलं, बरोबर. नंतर आपण काय डाउनलोड केलं? कुकुम्बर जावा डाउनलोड केलं. नंतर आपण डाउनलोड काय केलं? कुकुम्बर जी युनिट केलं. ह्या 3 गोष्टी लागल्या. अजून एक आपण डाउनलोड करायचंय. आता एक छोटस एक हे सॉफ्टवेअर आहे इन इक्लिप्स फॉर फीचर फाईल साठी. म्हणजे ते फीचर फाईल साठी. तर त्या सॉफ्टवेअरचं नाव काय ते तुम्हाला सांगतो. त्या फीचर फाईल मध्ये कुकुम्बर लिहायचं. हे दिसतंय तुम्हाला, कुकुम्बर इक्लिप्स प्लगइन, हे आपल्याला इन्स्टॉल करायचं. आता हे कसं इन्स्टॉल करायचं ते तुम्हाला दाखवतो. आता कुठे हेल्प मध्ये जायचं, इथं इक्लिप्स मार्केट प्लेस असतं बघा, तिथं क्लिक करायचं आणि इथं सर्च वर इथं ना कुकुम्बर टाकायचं. सॉरी, काय टाकायला लावलं आपण? मी तुम्हाला काय टाकायला लावलं? कुकुम्बर प्लगइन. एक्झॅक्टली कुकुम्बर प्लगइन टाकायचं आहे. आपण इथं कुकुम्बर लिहा, कुकुम्बर आणि एंटर मारा. ते ब्लू कलरचं आलंय बरं, ग्रीन कलरचं आलंय बरं, हा वाला. ह्याला ह्याच्यात क्लिक करा, इन्स्टॉल करा. बघ इन्स्टॉल होतंय आता ते. डाउनलोड व्हायला लागलं ऍक्च्युअली ते. सर या सॉफ्टवेअरचा यूज काय? बघा ना, ते ह्या सॉफ्टवेअरचा यूज आहे ना, तुम्हाला सगळं कोड कलर मध्ये दाखवतो. तुम्हाला दाखवतो फीचर फाईल दाखवतो. हे असे तुम्हाला कलरफुल दिसत ना बघा, फीचर सिनरी गिवन वेन अँड देन, असं प्रॉपर सिंटॅक्स मध्ये दाखवतो. ओके ओके. नाही तर ते काय होईल म्हणजे का, सगळं ब्लॅक मध्ये दिसेल. मग तुम्हाला ते वाचायला पण त्रास होईल आणि हँडल करायला पण त्रास होईल. ते हे काम करतं. ओके, झालं बघा ते. आय ऍक्सेप्ट द टर्म्स अँड कंडिशन, फिनिश म्हणतो. आता हे रिस्टार्ट करायला लावलं मे बी. झालं बघा, ते कुकुम्बर फ्रेमवर्क काय झालं, माझं प्लगइन पण डाउनलोड केलं. इथे मी लिहितो, मग आपण कुकुम्बर प्लगइन पण डाउनलोड केलं. त्याचं नाव काय? सर्च कुकुम्बर इन इक्लिप्स हेल्प मार्केट प्लेस. इथं मी इथे लिहितो वाटलं होतं मला. ओके, गो टू हेल्प इक्लिप्स मार्केट प्लेस आणि ही तुम्हाला फाईल शेअर करायचं, डोंट वरी. आणि इथं सर्च करायचं कुकुम्बर. ठीक आहे, हे इन्स्टॉल झालं माझं. ओके, आता आपल्याला काय करा, आपल्याला ज्या गोष्टी लागत होत्या सगळ्या झालेल्या. आता ह्याच्यानंतर आपण काय करतो, इथं आपल्याला प्री रिक्विजिट म्हणायचं. प्री रिक्विजिट, बरोबर. हे आपल्या प्री रिक्विजिट्स आहे. पहिली ही प्री रिक्विजिट होते जार्स. इथं मेमन डिपेंडन्सी लिहितो. डिपेंडन्सीज, बरोबर. आणि हे सॉफ्टवेअर आहे. वन डॉट 2 डॉट 3 डॉट आणि हे सॉफ्टवेअर आहे. ओके, हे झाल्यानंतर आपण काय करतो, चौथी स्टेप काय करतो. आता झाला आपला खेळ संपला, एवढंच आहे. आता आपल्याला काय करायचंय, क्रिएट करायचं एक फीचर फाईल. आता फीचर फाईल, आता तुम्ही जेव्हा मेवनचा प्रोजेक्ट ओपन करता, मी एकदा ह्याला क्लोज करून चालू करू, मला बरं पडेल, कारण इथे एक सिम्बॉल आलेला काटला तरी. एक मिनिट, मी क्लोज करून परत चालू करतो.
ठीक आहे. हा बघा तो सिम्बॉल गेला की नाही, इथे स्टार वाला सिम्बॉल होता ना, मे बी तो रिस्टार्टचं करत होते. आता जेव्हा तुम्ही कुकुंबरला ओपन करचाल तर तुम्हाला एवढं दिसतं. राईट. आता लक्षात ठेवा, तुम्हाला फीचर फाईल क्रिएट करायची असते. बरोबर, आपलं फीचर फाईल कुठं क्रिएट करायचं असते इथे मी लिहिलंय रिसोर्स फोल्डर. बघा, SRC टेस्ट रिसोर्सेस मध्ये करायचंय. तुम्ही काय करतो बघा, SRC टेस्ट रिसोर्सेस मध्ये एक फोल्डर क्रिएट करतो. सो राईट क्लिक केलं, न्यू म्हणालो, आपला फोल्डर क्रिएट करायचा पहिला, त्या फोल्डरच्या आपलं फीचर करायचंय. मी ते नाव दिलं बघा, मी FEA फीचर नाव दिलं. चेक करूया फोल्डर क्रिएट झाला का. झाला फोल्डर क्रिएट. ह्याच्या आतमध्ये आपल्याला एक फाईल क्रिएट करायची. तर मी काय केलं, क्रिएट अँड फोल्डर अंडर SRC टेस्ट रिसोर्सेस. तुम्ही नाव काही देऊ शकता. मी आता विथ नेम असं टेम्पल लिहितो, विथ नेम फीचर लिहितो. ठीक आहे, हा झाला. आता त्याच्यानंतर तुमच्या इथं खूप सारे मल्टिपल फीचर क्रिएट होते. सो क्रिएट फीचर फाईल, क्रिएट फीचर फाईल. राईट. आता ह्या फीचर फाईलचं एक्सटेन्शन काय असतं, हे खूप इम्पॉर्टंट इंटरव्ह्यूला विचारतं. एक्सटेन्शन ऑफ फीचर फाईल इज डॉट फीचर. फीचर कळतं सगळ्यांना एक्सटेन्शन काय असतं, डॉट फीचर असतं. आता मला लॉगिनचं करायचं म्हणून मी लॉगिनचं करतो. सो राईट क्लिक केलं, न्यू म्हणालो, एक अदर मध्ये गेलो आणि कुठे गेलो रे, एक फिल्टर, आपण एक मिनिट, जनरल मध्ये एक फाईल बनवली. दिस फाईल आपण इथे जावा वगैरे फाईल बनवत नाही, लक्षात ठेवा. आपण फीचर फाईल बनवतो, पण नॉर्मल फाईल बनवली आणि नेक्स्ट केलं. लक्षात ठेवा, याला काय नाव दिलं मी, लॉग इन नाव दिलं. लॉग इन डॉट फीचर केलं आणि हा फीचरचा एक स्मॉल, लक्षात ठेवा. लॉग इन डॉट फीचर म्हटलं, फिनिश म्हणालं. याला बघा काय दिलं, इक्लिप्स मार्केट वेब एडिटर डॉट फीचर इज अवेलेबल ऑन मार्केट. शो एकच मिनिट झाला मला ना, डॉट फीचरचा एफ कॅपिटल आहे का चेक करूया. डॉट फीचर बरोबर, लॉग इन डॉट फीचर्स. ठीक आहे, त्याला मी डिलीट करतो परत. राईट क्लिक केलं, न्यू म्हटलं, फाईल, लॉग इन डॉट फीचर म्हणून फिनिश म्हणालो. show ID extension for this type and let me install. अरे आपण हे केलं होतं, इन्स्टॉल नाही झालं का? एक मिनिट, मगाशी झालं नव्हतं वाटतं. ते रिस्टार्ट करावं लागतं सर एकदा. केलं होतं मी इक्लिप्स इन्स्टॉल, रिस्टार्ट पण केलं होतं. नाही सर, डाउनलोड झाल्यानंतर रिस्टार्ट करावं लागेल. नाही सर, माझ्या केस मध्ये इन्स्टॉल पण केलंय, इन्स्टॉल स्टेट दाखवत आहे तरी पण तो फीचर फाईल मगाशी आपलं फिनिश नव्हतं आलं, ऑप्शन केलं, ऑब्झर्व केलं का? हो. एकच मिनिट, असं का होतं? इक्लिप्स मार्केट प्लेस मध्ये सॉरी, हा, अरे यार असं का होतंय? इन्स्टॉल का नाही होते माहिती? कन्फर्म, एकच मिनिट. जे युनिटची फाईल ऍड करावी लागते का लायब्ररी मधून? नाही रे, एकच मिनिट द्या, फिनिश म्हणतो.
अनअसाइन फाईल क्रिएट करताना ना फीचर फाईल वरती राईट क्लिक करून फाईल क्रिएट करायचं. राईट क्लिक करून केली फीचर sir. फोल्डर वरती एक मिनिट द्या. फीचर फोल्डर वरती डिलीट तर ते करायचं. इन्स्टॉल होऊन राहिलं फीचर बॉटमला. फोल्डर वरती एक मिनिट साहेब, एक मिनिट द्या. आता आलं रिस्टार्ट नाव म्हणून. एक मिनिट द्या. चल मेरे भाई. बघा आलं का लॉग इन ही फाईल बघा आधी कलर वेगळा होता फाईलचा आता कलर वेगळा आला की नाही. येस. Yes, sir. Cucumber. तर ती src/test.resource मध्येच करायची का फाईल, फीचर फाईल? हा ते बरं पडतं साहेब मॅपिंग करायला पडेल तुम्हाला. ठीक आहे. आता इथं तुम्हाला कोड लिहायचा असतो. इथं तुम्हाला इथं फीचर फाईल मध्ये कसं असतं काही गोष्टी इथे ते तुम्हाला आपण उद्या घेऊया. इथं सिनियर लिहावा लागतो. ओके. आता इथं जसं मी लिहिलं तसं लिहूया. सिनियर काय आपला फीचर आहे. बरं आपला फीचर काय आहे आणि लक्षात ठेवा इथं नेहमी इथं हे थोडं सिंटॅक्स आहे. फीचर लिहिला हे लिहिलं आणि इथं काय लिहायचं लॉग इन फंक्शनॅलिटी. राईट. इथं तुम्हाला सिनियर लिहायचं असतो. बरोबर. सिनियर काय आहे तुमचा या केसमध्ये ओके चेक व्हेरीफाय लॉग इन फंक्शनॅलिटी. राईट. ह्याच्यानंतर आपण काय लिहितो आपण मगासारखं गिवन वेन देन. गिवन मध्ये काय लिहिणार आपण URL. ओपन URL. नंतर अँड When, sir? सॉरी माय मिस्टेक. गिवन वेन user enters a username. आता पुढचं आपण लिहूया अँड इथे लक्षात ठेवा नाव अनोटेशन दिले की लगेच हे कोलन या युजर एंटर्स अ पासवर्ड. and user click on sign in button, then user navigated to home page. बरं सगळ्यांना ह्याला मी सेव्ह करतो. आता ऍक्च्युली इथे ना थोडस ह्याला मी ना थोडस माझा मी ना फॉर्मॅट थोडं चेंज केलं. अपीअरन्स शो व्यू पर्स्पेक्टिव्ह एकच मिनिट यार मी याला थोडंसं चेंज केलं एडिटर. सर राईट क्लिक करून पीटी फॉर्मॅट करा ना होऊन जाईल. काय म्हणता तुम्ही राईट क्लिक करून पीटी फॉर्मॅट जरी केलं ना. एक मिनिट जनरल मध्ये कर. एक मिनिट साहेब डार्क आहे ना ह्याला क्लासिक मोड घेतो. अप्लाय अँड क्लोज करतो. यार तुम्हाला ह्याच्यामध्ये जास्त क्लिअर दिसेल कारण त्या ब्लॅक विंडोला ते कलरचा थोडासा हे होतं. अरे बापरे. काय झालं विंडोज एकच मिनिट. अपीअरन्स प्रेफरन्सेस जनरल अपीअरन्स आपला कुठला मोड होता रे डिफॉल्ट कुठला. एक मिनिट रिस्टोर डिफॉल्ट. एकच मिनिट.
कधी कधी हे होत नाही. अशा केस मध्ये बेस्ट ऑप्शन काय, कंट्रोल ए करा, कॉपी करा, ह्या फाईलला डिलीट मारा, नवीन फाईल बनवा. न्यू फाईल करा, लॉग इन डॉट फीचर. आलं बघा आता इथे बरोबर आलं का, बघा दिसतंय प्रॉपर कलर मध्ये. अरे सगळ्यांना कलरफुल दिसतंय. हॅलो, हा बघा काय केलं, ते माझे अपडेट नव्हतं झालं ना, म्हणजे मी आधी लॉग इन डॉट फीचर बनवले, नंतर ते इन्स्टॉल केलं होतं, त्यामध्ये अपडेट नाही झालं. मी काय केलं, फाईल डिलीट केलं आणि नवीन फाईल क्रिएट केले. आलं की नाही. आता मला काय करावं लागेल, प्रत्येकाच्या मागचा कोड लिहावा लागेल की नाही. मग मला एक टेस्ट काय करावं लागेल, स्टेप डेफिनेशन फाईल क्रिएट करावं लागेल. आता स्टेप डेफिनेशन कशी करायची, एक मिनिट मी चुकून हे केलं. आता आपण स्टेप डेफिनेशन फाईल कुठे क्रिएट करतो, बघा स्टेप डेफिनेशन बघा, SRC टेस्ट जावाच्या आत करायची. कुठे करायचे आपल्याला, इथं SRC टेस्ट जावाच्या आतमध्ये एक फोल्डर क्रिएट करा स्टेप डेफिनेशन म्हणून. बरोबर, ह्याच्या आतमध्ये आपल्याला लक्षात ठेवा, स्टेप डेफिनेशन फाईलचं एक्सटेन्शन काय असतं, पॅकेज असू शकते. नाही डॉट जावा फाईल, Java. जावा, कारण का मेथड आहे ना त्यामध्ये. आता आपण इथे लिहूया स्टेप डेफिनेशन. ठीक आहे, झालं. आणि ह्याला फिनिश करायचं, बनला. आता मी काय करतो, ह्या फीचर वाला रन करतो. लेट्स सी ह्या फीचर वाला रन कसं करणार, सिम्पल राईट क्लिक करा, दिसते का रन ॲज कुकुंबर फीचर. ऑब्विस ह्याला हा एरर देणार, सगळ्यांना मान्य. Yes, एरर sir. मध्ये काय ते सापड, एक मिनिट काय करा दिला, बघ एरर त्याने दिला. तर ते बटन जे आहे ना तुमचं, ते कलर कोड मध्ये झालंय तर बटन एकच मिनिट कलर कोड मध्ये झालंय. ओके 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 ठीक आहे. आता आपण ह्याचा सिंपल काय करायचं, एक डायरेक्ट टूल पण मिळतं. फीचर फाईल टू स्टेप डेफिनेशन, आलं का बघा. आपला जो कोड आहे, आपला कोड कुठला असतो, नेहमी इथून असतो राईट, गिवन पासूनचा. हा कोड कॉपी करायचा आणि टाकायचं. तुम्हाला म्हटलं खूप सारे टूल अवेलेबल असतात त्याला. इथं मी कुठे केलं, ओव्हरव्ह्यू दिला, हे केलं, हे इन्स्टॉलचं कट ऑप्शन आहे मला. वर सर, वर कोपऱ्यात ऍड टू क्रोम केलं बघा, ऍड टू क्रोम केलं, ऍड ॲप केलं राईट. इथं दिसतंय का मला ऍड ॲप मध्ये, हा हे बघा TD गर्किंग, ह्याच्यात क्लिक केलं, इथे गर्किंग टाकायचे. आलं का, गिवन आणि जावा स्टेप्स, सी युअर जनरेटेड स्टेप डेफिनेशन हियर. कुठे गेलं रे, एक मिनिट. ठीक आहे, आपण दुसरं कुठं ते बघा, मी तुम्हाला देतो हे करून.
इथे लिहितो ना ऑनलाईन एडिटर. हा ठीक आहे, ऑनलाईन कन्वर्टर टाका. कंट्रोल ए आल. ठीक आहे, मी तुम्हाला हे उद्या सांगतो, ह्यातला एक चांगला सांगतो. बरं आतापर्यंत सगळ्यांना कळालं एवढं? हॅलो, Yes, sir. ठीक आहे. आता मी चेक करतो कुठे टाकायचं हे. इथे एखादी फाईल, एखादं टूल असतं रे त्याचे, मला सापडत का नाही आता. इथे दिलं तर डायरेक्ट काम होतं. सी युअर जनरेटर जावा, इथं का नाही आलं मला कळलं नाही. JavaScript सिलेक्ट करून पहा बरं अगोदर केलं ना? JavaScript करा आणि नंतर हा. कॉपी पेस्ट करा. नाही आला इथं, का नाही करत काय माहिती. कन्वर्ट करा म्हणते का? क्लिक ऑन रो टेबल ब्लँक लो सेटिंग नाही, सपोर्ट फाईल टायडी. ठीक आहे, हे उद्या सांगतो तुम्हाला, डोंट वरी यार, उद्या वेळ नको घालायला. तर आपल्या फाईल मध्येच ना ते तुमचं बटन जे कीवर्ड लिहिलं ना सर तुम्ही, हा कीवर्ड मध्ये कन्सिडर झाला तर मग मी डिलीट करून परत टाकायचं. साइन इन बटन जे लिहिलं सर तुम्ही ऍड मध्ये, ते एकदा हा. बॅकस्पेस करून परत टाकायचं. ते आपलं होऊन जाईल. ओके ओके, बटन वन लिहितो. ओके हा, हे याची इथं प्रॉब्लेम झाला सर आपला. एक नाही मिनिट. ना, ते काढूनच टाका सर बटन वन, एकदा परत टाकायचं. डिलीट करून परत एकदा टाकायचा तो. ओके, डिलीट करून म्हणते का? हा हा. हा, तो वर्ड काढून बटन एकदा परत टाका. स्मॉल मध्ये टाका सर, स्मॉल मध्ये. ठीक आहे ना, असं करूया. हा, चालेल चालेल, असं पण चालेल. मी केलं होतं, असं झालं नव्हतं मला दिसते. नाही झालं साहेब. ऍक्च्युअली ते इथं बनतं. ऍक्च्युअली तुम्हाला माहिती आहे का, इथं ते बनतं. मला वेळ द्या, आज उद्या तुम्हाला मी सांगतोय कसं बनतं. इथंच बनतं ऍक्च्युअली, आपलं काय करायची पण गरज पडत नाही. मी चेक करतो असं का झालं. हा, इथंच होतं सर ते ऍक्च्युअली. इथंच होतं ऍक्च्युअली, पण आता हा, होईना ते. आता नको वेळ वाया घालवला, नाही तर उगीच होईल. ठीक आहे, एकदा मी क्लोज करून ह्याला परत घेतो. काय देवाचं नाव घ्यावं लागतं एक मिनिट. आणि आजच्या पुरतं पास करूया आपण. गणपती बाप्पा मोरया. अरे यार, नाही होत. ठीक आहे, मी ह्याला बघतो काय करायचं. पण सगळ्यांना कळालं, कुकुंबर बद्दल कळालं सगळ्यांना? Yes, sir. ठीक आहे. प्लीज यूज कुकुंबर क्लास. ठीक आहे, याला मी बघतो काय ते. लेट्स सी, उद्या आपण बघू ह्याच्याबद्दल. चलो फिर बाय. मी रेकॉर्ड अपलोड करतो. मी ऍक्च्युली हा युट्यूबला टाकणार आहे व्हिडिओ. बरं पडत, सगळ्यांना तिथून ऍक्सेस करता येईल. सर ठीक आहे. बॅच नंबर 16 कुकुंबर डाउनलोड करायचे का? कुकुंबर फाईल? हो साहेब, सगळं तुम्हाला आता जे शिकवलं ना, हे सगळं डाउनलोड करायचं आहे. नाही सर, बाकीचे डाउनलोड आहे मेविन आणि सेलेनियम. नाही सर, तुम्हाला नवीन प्रोजेक्ट क्रिएट करायचा आहे. अच्छा. बरं, नवीन प्रोजेक्ट क्रिएट करायचा आहे, त्यात तुम्हाला